वडापावची चव वाढवणारी सुकी लाल चटणीची सिक्रेट रेसिपी पाहूया. एकदम सिंपल आहे. मुंबईचा वडापाव व सुकी लाल चटणीची सविस्तर रेसिपी अपलोड केलेली आहे, नक्की चेक करा. वडापाव तयार करताना जे बेसनचं बॅटर आपण तयार करतो तसंच बॅटर मी इथे तयार करून घेतलेलं आहे. व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे गरम तेलामध्ये बेसनचा चुरा तयार करून घेऊया. चमच्याच्या मदतीने हे बेसन घालायचं तेलामध्ये आणि मस्त कुरकुरीत होईपर्यंत फ्राय करून घ्यायचं. मिक्सरच्या भांड्यामध्ये तयार केलेला बेसनचा चुरा, 1 छोटा चमचा जिरे, सालीसकट 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या, 1 चमचा घरगुती लाल मसाला पावडर आणि चवीनुसार मीठ घालून मिक्सरला हे वाटून घेऊया. गाडीवर जो वडापाव मिळतो त्याबरोबर जी सुकी लाल चटणी दिली जाते तीच चटणी इथे तयार झालेली आहे. एकदम सिंपल रेसिपी आहे आणि खूप कमी साहित्यांमध्ये तयार होते. तर आता इथे पावाला मी हिरवी चटणी लावली, आपण तयार केलेली लाल चटणी आणि वडा. रेसिपी आवडली असेल तर पटापट सबस्क्राईब करा.